त्यांनी प्रत्येक गावामध्ये मोहिते पाटील जे मंत्री महोदय असताना त्यांनी प्रत्येक गावात निधी दिलेला. प्रत्येक गावात कुठं ना कुठं त्यांचं कामाचं छोट्या मोठ्या स्वरूपात का होईना काम आहे. आणि आत्ता जसं त्यांनी मुद्दा उपस्थित केलाय की मी त्या उमेदवार निवडून दिला तरच निधी देणार आहे. मोहिते पाटलांच्या काळात विरोधात मतदान होत होतं. मोहिते पाटील मंत्री महोदय असताना त्यांच्या काळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विजयदादा असताना विरोधकांची सीटही निवडून येत होती ना. विजयदादा त्यावेळेस म्हणले नाहीत माझा उमेदवार निवडून आला तरच तुम्हाला निधी देणार आहे. विजयदादांनी सर्वसमावेशक निधी वाटप केलेला आहे. त्यांनी प्रत्येक गावाच्या आराखड्यानुसार कुठल्या गावाला किती निधी द्यायचा, कुठल्या गावात कुठल्या कामाची गरज आहे त्या कामाचा अभ्यास करून विजयदादांनी आजपर्यंत निधी दिलेला आहे. म्हणजे आवर्जून विजयदादांचं नाव घ्यायचं कारण एकच आहे की पालकमंत्र्यांच्या स्टेटमेंटमुळे मला विजयदादांचा दाखला या ठिकाणी द्यावासा वाटला. बाकी काय राजकारण हे राजकारणाच्या परीनं राहील, परंतु निधीच्या बाबतीत राजकारण आणत असतील तर मग जनता केवळ राजकारण म्हणूनच तुमच्याकडे पाहिजे. समाजकारणाचा अंग जर तुमच्या पक्षाकडे नसेल तर जनतेला त्या रुचणार नाही. जनता जनार्दन येणाऱ्या निवडणुकीत मग त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून देईल. खूप मोठ्या मुद्द्याचं विश्लेषण आज तुम्ही केले. साहेब आपलं नाव काय? माझं नाव आबासाहेब गोरे. धन्यवाद.